स्मिता उकिडवे यांचा प्रश्न आहे की मेलनी विचारलं आहे, गेल्या वर्षी आम्ही मैत्रिणी गीता वाचण्यास व म्हणण्यास शिकलो. त्याचा गीता समजण्यास फार उपयोग झाला चांगला. शिवाय ती म्हणजे गीता आवडूही लागली आणि त्यामुळे आम्ही गीतायोग ऐकू लागलो. असात्विक लिहिलंय पण अष्टसात्विक असावं. भाव कोणते व केव्हा अनुभवायला मिळतील. तेव्हा असं बघा की गीतेचा अर्थ कळल्यामुळे म्हणजे गीता वाचायला म्हटल्याबरोबर काय होतं की ही मंत्रयुक्त असल्यामुळे गीता पहा कसा परिणाम झाला. तुम्ही वाचायला लागला तर मेंदूतले त्यांनी व्हायरस सगळे दूर करून मेंदूत बदल करायला सुरुवात झाली. तर मेंदूमध्ये जी विचार करण्याची पद्धत किंवा बाह्य इंद्रियांना ज्या संवेदना पाठवल्या जातात आणि बाह्य इंद्रियाकडून ज्या संवेदना येतात त्या दोन्ही एक नीट व्यवस्थित लावून त्याचं काय ऑर्डर आहे, कसं करायचं, काय ते बघायचं. पण ज्या वेळेला आतमध्ये काय म्हणूया आपण निसर्ग नियमाच्या विरुद्ध वागण्याचा प्रोग्रॅम तयार असतो किंवा आतमध्ये काहीतरी आपण म्हणूया वाईट असं म्हणजे दुष्ट प्रवृत्तीची जे विचार आहेत ते जादा प्रभावी असतात, तेव्हा त्यांचा जो ऑर्डर असतो तो तसाच बाहेर जातो आणि तो जाऊ नये आणि ते बदलावं याच्यासाठी एकमेव इलाज म्हणजे मंत्रांचा. आता गीता जेव्हा आपण म्हणतो म्हणजे अगदी नीट जर गीता म्हटली, चालीवर म्हटली, जसं आपण इथे द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एवच क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोक्षर उच्यते वगैरे अशा तऱ्हेने जर नीट म्हटली तर मंत्राचे उच्चार म्हणजे कूटस्थोक्षर उच्यते, कुदीर्घ आहे. द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एवच सगळे र वगैरे सगळे नीट उच्चार झाले. क्षरः सर्वाणि भूतानि तर नीरस्व आहे, भूदीर्घ आहे आणि त्याला एक मेलडी दिली, त्याला एक राग दिला जो आपल्याला तो मेंदूमध्ये नीट डिलिव्हर करेल तर आतमध्ये बदल करायला सुरुवात करतो. आतमध्ये असलेले जे चुकीचे संदर्भ आहेत ते घालवतो, चुकीचे विचार दुष्ट विचार आहेत ते घालवतो. तसंच सगळं जे काही आतमध्ये लावून ठेवलं आहे ते जर सुसंबद्ध नसलं तर पाहिजे तेव्हा पाहिजे तसा क्रम आपल्याला मिळत नाही, विचार मिळत नाही, तशी क्रियाशक्ती मिळत नाही आणि त्रास होतो. तर हे सगळं या गीता म्हणण्याने आतमध्ये तयार होतं तर संपूर्ण तुमची वागणूक आहे ती बदलते आणि ती मनुष्य कल्याणासाठी किंवा स्वतःचं जे खरं कल्याण आहे, नुसता इंद्रियांना मिळालेला भोग नव्हे तर शेवटी आतमध्ये असलेल्या जीवात्म्याला मिळणारी सुखशांती ते जेव्हा त्यामुळे मिळतं तेव्हा त्याला आपण सात्विक भाव म्हणतो. तर तुम्हाला गीता तुम्ही म्हणायला शिकला आणि ते मग समजायलाही उपयोग झाला त्याचा. कारण आपण म्हटलं, मी नेहमी म्हणतो की अर्धे तर त्याच्यामध्ये सगळे मराठी शब्द असतात. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे तर धर्म शब्द माहिती आहे, क्षेत्र शब्द माहिती आहे. कुरु म्हणजे कुरुनंदन कौरव असेल किंवा कर्म या अर्थाने असेल तर अर्धे शब्द आपल्याला कळतं. अर्थ कळला की त्याच्यातला आशय जो आहे तो बदलता येतो. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. त्यात एक भाव तुम्हाला टाकता येतो की तद्धाम परमं मम यद्गत्वा न निवर्तन्ते. भगवंत म्हणतात तिथे पोचल्यानंतर तुम्ही परत येत नाही. म्हणजे काय, अहो परत यावंसं वाटतच नाही. कितीही 5 स्टार हॉटेल आणि टूरला गेलं ना, 20 दिवसाची टूर आली की 15व्या दिवसानंतर असं वाटतं कधी एकदा घरी जातो आहे. परमेश्वराच्या तिथे गेल्यानंतर परत यावंसं वाटत नाही. दुसऱ्याचं ज्यामध्ये कल्याण, दुसऱ्याच्या सुखात स्वतःचं सुख पाहणं हा सात्विक भाव. कुठल्याही तऱ्हेने अगदी आपण या कार्पेटवरून चालत असताना पाय रखरखीत झालेत, कार्पेटला एखादं सूत निघालं तर इजा झाल्यासारखी आहे की नाही. पण बरेच वेळा पाय रखरखीत असले ना
ते एकदम सूत ओढलं जातं, ते अडकतं आणि येतात बाहेर. तर अशा तऱ्हेचा विचार मनात येणं हा सात्विक भाव. सतत परमेश्वर हा काय आहे, कसा आहे, त्याला शरण कसं जायचं याविषयीचा विचार हा सात्विक भाव. आणि त्या सात्विक भावासाठी आचरण तसं असावं, अन्न तसं खावं, उगाच जिभेला आवडतं म्हणून काहीतरी खाऊ नये, हा सात्विक भाव. तेव्हा अशा तऱ्हेचा हे सात्विक भाव आहेत आणि ते तुमचे निर्माण होतात, ते फार भाग्यवान आहात.